नमस्कार मंडळी. आपण मागच्या भागामध्ये मुलांच्या स्मरणशक्ती कशी वाढवता येतील ह्याच्याबद्दल बोललो होतो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. तो म्हणजे अनेकदा पालक माझ्याकडे हा प्रश्न घेऊन येतात, की आमच्या मुलाला उत्तर मात्र माहिती असतं, पण बोलताना खूप काचरतो किंवा खूप हेजिटेट होतो. क्लासमध्ये बोलतच नाही किंवा नवीन लोकांसमोर एकदम शांत शांत बसून राहतो. त्याला तोंडी विचारलं ना तर सगळी गोष्टी सांगता येतात, पण लिहायचं म्हणलं की लिहिताच येत नाही. किंवा एखादं उत्तर नुसतं हो नाही करतो इथपर्यंतच बोलतो, पूर्ण वाक्यात काहीच बोलत नाहीये. अशा वेळेला खरं मला सांगा, नक्की कशाची समस्या असू शकते बरं? तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्या असतील असं वाटतंय? लँग्वेज एक्सपोजर का इंटेलिजन्स? ह्या दोन्ही असू शकतात, पण आपण आज बोलणार आहोत लँग्वेज एक्सपोजरबद्दल किंवा लँग्वेज डेव्हलपमेंटबद्दल. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्याच्यातून आपल्या मुलाची भाषा आपल्याला उत्तम करता येऊ शकेल, सुधारता येऊ शकेल. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. आता लँग्वेज डेव्हलपमेंट म्हणजे नक्की काय असतं हो, हे आपण आज बघणार आहोत या पॉडकास्टमध्ये. तुम्ही जर का सुरुवातीला बघितलं असेल तर आपण अशा प्रश्नावरती बोलणार आहोत की ज्या प्रश्नांनी ऑलमोस्ट सगळे पालक सध्या हैराण आहेत. मध्ये आमच्या शाळेमध्ये किंवा मी ज्या माझ्याकडे आलेल्या केसमध्ये एक असं दिसून आलं की मुलाला बोलताना विचारलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर तर ते त्याला सांगता येत होतं, पण त्याला लिहिताच येत नव्हतं. तो काहीतरी व्हॉट्सअप मराठीमध्ये लिहित होता आणि टीचर सकट कंप्लेंट आली होती अशी की मुलाला लिहिता येत नाही आहे, त्याला शब्द आठवत नाही आहेत, त्याला तुम्ही तोंडी विचारलं तर जमतं आहे पण स्पेलिंग जमत नाही आहेत. मग हा सगळा गौडबंगाल काय आहे हे बघण्यासाठी मी त्या मुलाला बोलवलं. तर मला एवढं नक्की कळलं की आपण जे स्क्रीनला एवढे एक्सपोज झालेलो आहोत, त्या स्क्रीन एक्सपोजरमुळे मुलाला भाषा तर कळतीये, पण नक्की कोणत्या भाषेमध्ये मी उत्तर द्यायला पाहिजे हे कळत नाही आहे. आता मला एक सांगा, जर का आपल्याला लँग्वेज डेव्हलप करायची आहे ते म्हणजे फक्त व्होकॅब्युलरी वाढवणे का हो? व्होकॅब्युलरी हा सगळ्यात महत्त्वाचा भाग तर आहेच आहे त्याच्यामधला, पण त्याच्याबरोबर सुद्धा स्पष्टपणे विचार आपल्याला त्या भाषेमध्ये व्यक्त करता आले पाहिजे. मग ती तुमची कोणतीही भाषा असो, ती तुमची मदर टंग असो म्हणजे तुमची मातृभाषा असो किंवा इंग्लिश असो किंवा तिसरी कुठलीही भाषा म्हणजे जर्मन, जॅपनीज, कुठलीही भाषा, संस्कृत असो, तमिळ, तेलुगू, कन्नडा, गुजराती, आणखीन ज्या ज्या कुठल्या भाषा असतील त्या भाषेमध्ये तुम्हाला बोलता येणं, त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर व्यवस्थित असणं आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येणं आणि ते लिहिताही येणं. करेक्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या भाषा समृद्ध करणाऱ्या किंवा तुमची भाषा समृद्ध आहे हे दाखवणारे पॉइंटर्स आहेत. आता जेव्हा एखादं मूल संवादामध्ये सहभागी होतं, त्याच्या मनात तर चलबिचल चालू आहे की मला ह्याच्याबद्दल बोलायचं आहे, मला ह्याचं उत्तर माहिती आहे, पण मी ज्या भाषेत बोलतोय ती भाषा कदाचित समोरच्या व्यक्तीला माहिती नाही आहे किंवा त्या भाषेत मी बोललो तर माझं हसू होणार आहे. आणि ह्या एका भावनेपायी मुलं कदाचित त्यांचा कॉन्फिडन्स घालवून बसतात आणि हे स्किल जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स बूस्ट होत नाही. मग आता ह्या कॉन्फिडन्सच्या बाबतीत ह्या लँग्वेज डेव्हलपमेंटचं काय करायचं ते आपण बघूयात. आता ह्या सगळ्यामधला महत्त्वाची गोष्ट आहे की मुलं हेजिटेट का करतात एखादी गोष्ट किंवा एखादी गोष्ट बोलण्यासाठी, कम्युनिकेट करण्यासाठी, भाषेमध्ये व्यक्त होण्यासाठी हेजिटेट करायचं कारण काय आहे? तर काही कॉमन कारणं आहेत ती आपण बघूयात. पहिलं म्हणजे कन्व्हर्सेशन कमी असणं, म्हणजे माणसं बोलायलाच अवेलेबल नसणं किंवा ज्या भाषेत मला येतं आहे किंवा ज्या भाषेत मला बोलणं अपेक्षित आहे ती भाषा येणारी लोक माझ्या आजूबाजूला कमीत कमी असणं. आता ह्या सगळ्यामध्ये अजून एक पार्ट येतो काय की जरी माझ्या आजूबाजूला अवेलेबल असली तरी ती मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय का चुकीचं बोलतोय हे मला कोण करेक्ट करणार? करेक्ट आहे. आता ह्याच्यावरती आपल्याकडे सध्या खूप सारे उपाय, खूप सारे ऑप्शन्स आहेत. AI थ्रू खूप सारे AI एजंट्स आहेत किंवा काय त्याला म्हणतात, खूप सारे सॉफ्टवेअर्स आहेत की जे तुम्हाला वेगवेगळ्या भाषा शिकायला मदत करतात. पण ती शिकलेली भाषा मी कुठं वापरायची आहे, कधी वापरायची आहे, कशी वापरायची आहे आणि
तो जे व्यक्ती सांगते आहे ते मला किती प्रमाणात समजतं आहे, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी येतात त्याच्यासोबत. दुसरी गोष्ट, स्क्रीन एक्सपोजर जास्त असणं. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याचदा आत्तापर्यंत बघत आलेल्या गोष्टींमध्ये मला असं जाणवलं आहे की मुलं खूप कार्टूनिश आवाजांमध्ये बोलतात किंवा खूप कार्टूनिश स्टाईलमध्ये बोलतात. म्हणजे जी मुलं आत्ता नर्सरीमध्ये आहेत त्यांनी ज्या ज्या प्रकारचे कार्टून्स बघितलेली आहेत त्या प्रकारचे ते गोष्टी बोलताना आपल्याला दिसतात. मग ते हिंदी असतील, इंग्लिश असतील, मिक्स लँग्वेजमधले असतील, जे काही आहे ते. त्याच्यामुळे ॲक्च्युली कसं बोललं पाहिजे त्याचं त्यांना जाणीवच होत नाही. दुसरी गोष्ट, त्या भाषेमध्ये, त्या कंटेंटमध्ये लिहिलेल्या भाषेतच गोष्टी बरोबर आहेत असं धरून जेव्हा मुलं लिहितात तेव्हा त्यांना परीक्षेमध्ये असेल किंवा अभ्यासाच्या दृष्टीने मिळणारे मार्क असतात ते कमी मिळतात. सध्याच्या आपल्याकडच्या सिस्टीममध्ये ही गोष्ट सध्या अजूनही महत्त्वाची धरली जाते की तुला कितीही जरी येत असलं तरी तुला ते लिहिता आलं पाहिजे. आणि त्यावेळेला ह्या मुलांना प्रश्न येतो, कारण की त्यांना जी भाषा येते त्याच्यामध्ये बऱ्याचदा कार्टूनिश गोष्टी आहेत. करेक्ट आहे. स्क्रीन एक्सपोजर जास्त असल्यामुळे तिथे बोलायची संबंधच येत नाही ना. तुम्हाला सगळं ऐकायला मिळतंय, ऐकता मिळतंय, सगळं हलणाऱ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मग मूल बोलण्यासाठी कमीत कमी तयार होतं किंवा त्याला असं वाटतं की नाही गरज आहे मला कुणाशी बोलायची, त्यामुळे जरी माणूस शेजारी बसला तरी तो बोलायचा प्रयत्न करत नाही. तिसरी, ओपन डिस्कशन्स नसणं. आता ओपन डिस्कशन्स नसणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट चुकली मान्य आहे, पण त्याच्यासाठी मी काय प्रकारे मी फीडबॅक देतो किंवा फीडबॅक घेतो ही पण तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ती जर का मला जमत असेल तर बऱ्याचदा ह्या गोष्टी सोप्या जातात. त्याच्यामध्ये चुका वेळच्या वेळी करेक्ट होतात आणि ते पॉझिटिव्हली घेतल्याही जातात. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कंपॅरिझन होत राहणं. जेव्हा कंपॅरिझन सतत होत राहतं तेव्हा मुलं बोलणं टाळतात. सो आपल्याला पालक म्हणून ह्या गोष्टींचे विचार नक्की करायचा आहे की माझं मुलगी यापैकी कुठे बसत नाही ना. आता ह्या सगळ्यामध्ये मुलांचा भाषेबाबतचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असू शकेल, तर कुठलाही क्लास लावणं हा एक त्यातला पर्याय असू शकतो. पण त्याहीपेक्षा त्याचं एक आपल्याला रुटीन बसवता येईल का, म्हणजे काय आपल्याला ते मारून मुटकून करायची गोष्ट आहे का, तर तसं नाही. पण रोज जी भाषा आपल्या मुलाला येणं अपेक्षित आहे आणि जी तुमची मातृभाषा आहे अशा दोन्ही भाषांमध्ये थोडा थोडा वेळ किंवा अगदी 10 मिनटं ती मिनिंगफुली, म्हणजे त्याला काहीतरी अर्थ असेल असं अर्थपूर्ण संभाषण, मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन आपल्याला करता येईल का, ह्या रोजच्या 10 मिनिटाच्या सवयीने आपल्याला बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल झालेला दिसतो. अगदी ह्याच्यामध्ये असंही करता येऊ शकतं की छोटी छोटी चित्र दाखवायची, जी आता सध्याच्या नर्सरी बुकमध्ये बरेचसे दिसतात. तर त्याच्यामध्ये हिंदीमध्ये कोणता शब्द आहे त्याला, मराठीमध्ये कोणता शब्द आहे, इंग्लिशमध्ये कोणता शब्द आहे, आणखीन जी कुठली तिसरी भाषा चौथी भाषा मूल शिकत असेल, जापनीज असेल, कन्नडा असेल, गुजराती असेल, जी कोणती भाषा मूल शिकतं आहे, संस्कृत असेल, त्या भाषेमध्ये त्या पर्टिक्युलर वस्तूला काय म्हणतात. ह्यांनी काय होईल की त्याच्यामुळे भाषा समृद्ध तर होईलच आणि त्याच्यासोबत एक चित्र, आता म्हणजे जशी छोटी छोटी चित्र असतात तशीच काही मोठी चित्र पण असतात की ज्याच्यामध्ये त्याच्या खाली त्याचे काही प्रश्न लिहिलेले असतात. म्हणजे ह्या चित्रामध्ये किती लोक आहेत, ते काय करत आहेत, किंवा त्याच्याबद्दल 3 वाक्य सांगा, किंवा हे आणखीन चित्र कशाबद्दल आहे. ह्याच्याने काय होतं की ही म्हणलं तर त्यांच्या अभ्यासातल्या गोष्टी नाही आहेत, पण त्या नक्कीच त्यांच्या कॉन्फिडन्स बूस्ट व्हायला मदत करतात. आणि जेवढा हा कॉन्फिडन्स वाढेल तेवढं मुलाचं अभ्यासामधलं वाचनसुद्धा वाढायला मदत होते. अशा वेळी जेव्हा मूल अभ्यासातलं वाचन करतं आहे त्यावेळेला आपल्याला ही मात्र खबरदारी नक्की घ्यायची आहे की आपण मुलाला त्यावेळेला टोकणार नाही आहे की तुला हे एवढंही वाचता येत नाही का. आपण त्याऐवजी असं म्हणणार आहोत की चल आपण याच्याबद्दल एकदा प्रयत्न करून बघू, चुकलं तर परत एकदा वाचून बघू, जेणेकरून आपण त्यालाही ही गोष्ट ॲक्सेप्ट करून पुढे जाण्यासाठी मोटिवेट करतोय की ठीक आहे, एकदा चुकलं ठीक आहे, परत एकदा प्रयत्न करू, आपल्याला जमेल. आता ह्या सगळ्यासोबत
आणखीन पण छोटे छोटे गेम घेता येतात, की एखादा स्टोरी स्टार्टर दिला आहे, त्याच्यावरनं मुलांना स्टोरी तयार करायला सांगितली, आपण त्यांच्यासोबत काही स्टोरी तयार केली, असंही करता येऊ शकतं. किंवा दररोज दिसणारे नवीन शब्द, नवीन अक्षरापासून सुरू करणारे शब्द आहे त्याच वस्तूंसाठी असणारे वेगवेगळे शब्द ओळखायला सांगणं किंवा त्याच्यात माहिती असलेल्या शब्दांपासून सेंटेन्स तयार करणं, असे खूप सारे गेम्स आपल्याला ह्याच्यासाठी वापरता येतात. आता ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे, की जेव्हा ह्या गोष्टी आपण करतोय त्यावेळेला आपल्याला पालक म्हणून काही गोष्टींचा विचार करायची गरज आहे. आणि त्या चुका जर का आपल्याकडनं होत असतील तर मुलं ह्या गेमपासून, ह्या आपण घेत असलेल्या प्रयत्नांपासून डिमोटिवेट होऊ शकतात. पहिली गोष्ट अशी की आपल्याला लँग्वेज इम्प्रूव्ह करताना ती सारखी करेक्ट करत राहिलो तर मुलाला हे 100% वाटणार आहे की मला जमतच नाही किंवा मी कसा हुशारच नाही. किंवा मूल सांगतंय, कदाचित त्याला 4 शब्द शोधायला वेळ लागतोय, ते संपायच्या आतच आपण त्याचं सेंटेन्स जर का कंप्लीट करून टाकलं तर मूल इरिटेट होतं, त्याची चिडचिड होते की मला जरा तरी वेळ दे हे सगळ्या गोष्ट करायला. सो आपल्याला पेशंटली मुलाचं बोलणं पूर्ण होईपर्यंत ऐकायचं आहे. आणि फक्त ऐकायचं म्हणजे माझे कान त्याच्याकडे मी काहीतरी स्क्रीनवरती करतोय असं नाही, तर त्याला हे वाटलं पाहिजे की माझे आई बाबा मला पूर्णपणे ऐकून घेत आहेत आणि त्याच्यानंतर ते समराईज करतायत म्हणजे मला नक्की काय म्हणायचं आहे. ओके. आता माझ्याकडे एक केस आली होती. त्यांनी मला सांगितलं की मुलगी क्लासमध्ये बोलतच नाही आहे आणि त्यांनी दररोज हे जे कॉन्व्हर्सेशनचं आपण जे रुटीन म्हणतोय की नाही, 10 मिनिटाचं कॉन्व्हर्सेशनचं रुटीन, पिक्चर डिस्क्राईब करून सांगणं असेल, एखादी स्टोरी तयार करणं असेल किंवा एका अक्षरापासून सुरू होणारे वेगवेगळे शब्द कोणते कोणते आहेत ते शोधणं असेल किंवा नावगाव फळफूलसारखा एखादा खेळ खेळणं असेल, हे त्यांनी रुटीनमध्ये जेव्हा आणलं तेव्हा तिला मेमराईज होणं वाढलं, शब्द कुठे कसे वापरायचे ते समजलं. त्याच्यामध्ये त्यांनी अजून एक ॲड पण केलं होतं की त्यांनी न्यूजपेपर रीडिंग म्हणजे अलाउड न्यूजपेपर रीडिंग असं केलं होतं. त्याच्यासाठी त्यांनी लहान मुलांचे जे पेपर असतात, पेपरमधले भाग असतात ते दोघांनी मिळून वाचणं असेल, जिथं गरज लागते तिथे डिक्शनरीचा वापर करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी गुगल आउट करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे झालं असं की तिचा भाषेवरचा कॉन्फिडन्स वाढला. ती जी मुलगी माझ्याशी बोलताना सुद्धा खाली मान घालून मला बोलणार का नाही, 1.5 तासांनी मला 1-2 वाक्य कळली, ही जी परिस्थिती होती ती हळूहळू 6 महिन्याच्या सलग प्रयत्नानंतर ती मुलगी माझ्याशी 15 ते 20 मिनटं व्यवस्थित आय कॉन्टॅक्टनी बोलत होती. सो ह्याचे रिझल्ट दिसतात, फक्त आपल्याला थोडेसे आपले पेशन्स वाढवायची गरज आहे. सो आपण जर का बघितलं तर मुलं जे बोलतात ते स्पष्टपणे बोलतात, ते काही प्रश्न विचारतात, त्याच्यावरती डिस्कस करतात, त्याच्यावरती डिसिजनही घेतात आणि आपण एका अर्थाने मुलांमधली ही लिडरशिप क्वालिटी डेव्हलप करायला प्रयत्न करतो. त्यासोबत वेगवेगळ्या बाजूंनी मुलांना विचार करण्यासाठी उद्युक्त करतो की तू विचारलेल्या प्रश्नाला तू गप्प राहा, एकच उत्तर आहे, याच्याऐवजी तू प्रश्न विचारत राहा, आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करू. त्याच्यातून आपण मुलांचं जसं डायव्हर्जंट थिंकिंग वाढवतो तसंच कॉन्व्हर्जंट थिंकिंग पण वाढवतो. सो ह्या लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये फक्त एक पार्ट नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इंटरलिंक्ड आहेत आणि त्यामुळे हे स्किल आहे. तर हा फ्रस्ट्रेशनचा किंवा एकदम असा स्ट्रेस घेऊन करायची गोष्ट नाही. तुम्ही जेवढं हे सहजतेने कराल तेवढं ते मुलाच्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा सहजतेने होत जाणार आहे. तर आजपासूनच ही गोष्ट आपण सुरू करूयात किंवा तुम्ही सुरू करून मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा की पिक्चर डिस्क्रिप्शन ॲक्टिव्हिटी असेल किंवा लँग्वेजमधली वोकॅब्युलरी वाढवण्यासाठीचे वेगवेगळे गेम्स असतील किंवा स्टोरी मेकिंगची ॲक्टिव्हिटी असेल, तुम्ही कोणती ॲक्टिव्हिटी सुरू करणार आहात, कोणत्या ॲक्टिव्हिटीपासून हे 10 मिनिटाचं रुटीन सुरू करणार आहात आणि ते कॉमेंटमध्ये मला बघायला नक्की आवडेल. सो लँग्वेजचा कॉन्फिडन्स हा काही आपल्याला जन्मापासून ठरलेला नसतो, तो डेव्हलप करता येतो आणि तो घरच्या घरी डेव्हलप होऊ शकतो. जसं आपण घरच्या घरी आपली मातृभाषा शिकलो आहे तसंच हा डेव्हलप करता येतो आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. सो आपण या सिरीजमध्ये पुढच्या भागात पाहणार आहोत की मुलांची विचारशक्ती, डिसिजन मेकिंग कसं वाढवता येईल. आणि आजचा हा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयोगी वाटला असेल
तर इतर पालकांबरोबर नक्की शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. तुमच्या कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही 10 मिनिटाच्या रुटीनमध्ये बसवणार आहात ते पण नक्की कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार.